नमस्कार फ्रेंड्स, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या युनिव्हर्सिटीतील या विद्यापीठातील एस वाय बी एच्या इको 218 या विषयाचा या पेपरचा अभ्यास आज आपण सुरू करणार आहोत. ह्या इको 218मधील घटक 1 मूलभूत आर्थिक समस्या या पाठावर आधारित सविस्तर नोट्स आपण काढलेले आहेत आणि ते प्रश्न उत्तर स्वरूपात आज आपण घटक समजून घेणार आहोत. घटकाचं नाव आहे मूलभूत आर्थिक समस्या. आता निवडीचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ चॉईस. अमर्याद गरजा. मानवी गरजा असंख्य असून त्या वारंवार उद्भवतात. मर्यादित साधने. आता या मूलभूत आर्थिक समस्यामधील निवडीचा प्रश्न हा एक घटक आहे. त्या निवडीचा प्रश्न घटकामध्ये काय काय गोष्टी आलेल्या आहेत तर अमर्याद गरजा म्हणजे काय तर मानवी गरजा असंख्य असून त्या वारंवार उद्भवत असतात. मर्यादित साधने, पण त्या गरजा पुरवण्यासाठी मर्यादित साधने उपलब्ध आहेत. गरजांच्या तुलनेत उत्पादनाची साधने म्हणजे भूमी, श्रम, भांडवल इत्यंत कमी आहेत. पर्यायी उपयोग काय तर साधनांचे उपयोग अनेक प्रकारचे असतात. उदाहरणार्थ जमिनीवर गहू किंवा कापूस दोन्ही घेता येतात. आता निवड काय करायची? निवड तर मर्यादित साधनामुळे मानवाला आपल्या गरजांचा अग्रक्रम ठरवावा लागतो आणि महत्त्वाची गरज निवडावी लागते. यालाच निवडीचा प्रश्न असं म्हणतात. तर निवडीच्या प्रश्नामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात? अमर्याद गरजा. मानवाच्या गरजा ह्या असंख्य आहेत. नंतर मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मर्यादित साधने आहेत, जसे की भूमी, श्रम, भांडवल. आणि यांना पर्यायी उपयोग म्हणजे काय? साधनांचे उपयोग अनेक प्रकारचे असतात. म्हणजे जे साधन आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो. म्हणजे जमिनीवर गहू किंवा कापूस दोन्ही घेता येतात. म्हणजे हे लिमिटेड सोर्समध्ये आपण मॅक्झिमम गोष्टी उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो. आणि निवड काय? तर मर्यादित साधनांमुळे मानवाला आपल्या गरजांचा अग्रक्रम ठरवावा लागतो आणि महत्त्वाची गरज निवडावी लागते. मग जे मर्यादित साधनं आहेत त्यांच्या आधारावर मानवाला ठरवावं लागतं की आपली गरज काय आणि गरजेनुसार निवड करावी लागते. यालाच निवडीचा प्रश्न असं म्हणतात. आता पुढचा घटक आहे बेरोजगारीचा प्रश्न. व्याख्या काय? जेव्हा अर्थव्यवस्थेत व्यक्तीला तिच्या कार्यक्षमतेनुसार काम किंवा योग्य मोबदला मिळत नाही त्याला बेरोजगारी म्हणतात. बेरोजगारी काय व्याख्या दिलेली आहे बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये या घटकात? तर व्याख्या अशी आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत व्यक्तीला तिच्या कार्यक्षमतेनुसार काम किंवा योग्य मोबदला मिळत नाही तेव्हा त्याला बेरोजगारी म्हटलं जातं. कारणे काय आहेत या बेरोजगारीची? तर साधनसामग्रीचा तुटवडा, कच्च्या मालाचा अभाव, उदाहरणार्थ कापूस नसल्यास कापड गिरणा बंद पडणे. दुसरा आहे सदोष संस्था. समाजातील जुन्या चालीरीती, जातीव्यवस्था किंवा कायद्यांमुळे लोकांच्या फिरतीवर, मोबिलिटीवरती मर्यादा येतात. तर ही 2 कारणे ह्या बेरोजगारीच्या प्रश्नामध्ये या बेरोजगारीची दिलेली आहेत. तिसरा घटक आहे साधनसामग्रीचे वाटप. अलोकेशन ऑफ रिसोर्सेस. कोणत्या वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात करावे हा मुख्य प्रश्न असतो. काय म्हटलं? कोणत्या वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात करावे हा मुख्य प्रश्न असतो. उपभोग्य विरुद्ध भांडवली वस्तू. वर्तमान काळातील सुखासाठी उपभोग्य वस्तू जसं की अन्न, कपडे तयार करायच्या की भविष्यातील विकासासाठी भांडवली वस्तू जसे की यंत्रे, कारखाने तयार करायचे, यात ताळमेळ घालावा लागतो. पुढचा घटक आहे उत्पादन पद्धती, मेथड्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादन प्रक्रियेत 2 मुख्य पद्धती वापरल्या जातात. पहिला आहे श्रमप्रधान पद्धती, लेबर इंटेन्सिव्ह. यात भांडवलापेक्षा श्रमाचा म्हणजे माणसाचा वापर जास्त केला जातो. भारतासारख्या लोकसंख्या जास्त असलेल्या देशात ही पद्धत उपयुक्त ठरते. दुसरा घटक आहे उत्पादन पद्धत आहे भांडवल प्रधान पद्धती, कॅपिटल इंटेन्सिव्ह. यात साधनसामग्री आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्त होतो. विकसित देशात ही पद्धत अधिक आढळते. पुढचा घटक आहे घटक 5वा आहे उत्पादनाचे विभाजन, डिस्ट्रीब्युशन ऑफ नॅशनल प्रोडक्ट. उत्पादित झालेल्या मालाचा वाटा उत्पादन घटकांना कसा मिळतो याला विभाजन म्हणतात. विभाजन काय म्हटलेलं आहे? उत्पादित झालेल्या मालाचा वाटा उत्पादन घटकांना कसा मिळतो याला विभाजन म्हणतात. तर पुढचं काय आलेलं आहे? तर भूमीला काय मिळतो? खंड मिळतो, रेंट मिळतो. श्रमाला काय मिळते? मजुरी, वेतन, वेजेस. ओके. नंतर मग भांडवलाला काय मिळतो? व्याज, इंटरेस्ट मिळतो. संयोजकाला काय मिळतं? नफा मिळतो. काय जे उत्पादन घटक आहेत त्या घटकांना काय काय मिळतं ते त्याचं विभाजन इथं केलेलं आहे. भूमीला काय मिळतं? रेंट मिळतो, खंड मिळतो. श्रमाला काय मिळतं? मजुरी, वेतन, वेजेस मिळतात. भांडवलाला काय मिळतो? व्याज, इंटरेस्ट मिळतो. संयोजकाला काय मिळतो? तर नफा, प्रॉफिट मिळतो.
पुढचा घटक आहे तांत्रिक व आर्थिक कार्यक्षमता. तांत्रिक कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे. आर्थिक कार्यक्षमता कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करणे, याला आर्थिक कार्यक्षमता म्हटलं आहे. ओके. पुढचा घटक आहे आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ. आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पादन वाढीचा असा दर ज्यामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. यात दरडोई उत्पादनातील वाढ, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादन संस्थेमधील रचनात्मक बदल यांचा समावेश होतो. आता यावर काही दीर्घोत्तरी प्रश्न आले ते पाहूया. प्रश्न 1, निवडीचा प्रश्न ही संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट करा. याचं उत्तर असं आहे की मानवाच्या गरजा अमर्याद आहेत, परंतु त्या पूर्ण करणारी साधने मर्यादित आणि पर्यायी उपयोगाची आहेत. त्यामुळे सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. उदाहरणादाखल एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 1000 रुपये असेल तर त्याला आपल्या कुटुंबाच्या गरजांपैकी महत्त्वाच्या गरजा निवडाव्या लागतात. त्याला अन्न, शिक्षण की कपडे यावर खर्च करायचा याचा अग्रक्रम ठरवावा लागतो. यालाच निवडीचा प्रश्न असे म्हणतात. हा प्रश्न राष्ट्रस्तरावरही असतो. उदाहरणार्थ युद्धाच्या काळात संरक्षणावर खर्च करायचा की शांततेच्या काळात अन्नावर खर्च करायचा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, बेरोजगारी निर्माण होण्याची प्रमुख कारणे सविस्तर लिहा. उत्तर आहे बेरोजगारीची 2 मुख्य कारणे पाठात दिली आहेत. एक आहे साधनसामग्रीचा तुटवडा, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल किंवा वीज उपलब्ध नसेल तर उत्पादन थांबते आणि लोक बेरोजगार होतात. दुसरा आहे सदोष संस्था. समाजातील काही संस्थात्मक रचना, उदाहरणार्थ जातीव्यवस्था, व्यक्तीला त्याच्या आवडीचे काम करण्यापासून रोखतात. पूर्वी ठराविक जातीच्या लोकांनी ठराविकच कामे करायची अशी बंधने होती. त्यामुळे इतर कामांच्या संधी असूनही लोक बेरोजगार राहत असत. तसेच कौटुंबिक ओढ किंवा जमिनीची मालकी यामुळे लोक गाव सोडून शहरात कामाला जात नाहीत. हेही एक उदाहरण आहे. हे कारणं आहेत. प्रश्न 3, श्रमप्रधान आणि भांडवलप्रधान उत्पादन पद्धतीमधील फरक स्पष्ट करा. याचं उत्तर आहे श्रमप्रधान पद्धती. या पद्धतीत यंत्रापेक्षा मानवी श्रमाचा वापर जास्त होतो. ज्या देशात मनुष्यबळ जास्त आहे, उदाहरणार्थ भारत, तिथे ही पद्धत बेरोजगारी कमी करण्यास मदत करते. भांडवलप्रधान पद्धती, यात आधुनिक यंत्रे, स्वयंचलित तंत्रज्ञान, भांडवलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यात उत्पादनाचा वेग जास्त असतो पण श्रमिकांची गरज कमी लागते. देशाच्या गरजेनुसार आणि उपलब्ध साधनानुसार या दोन्ही पद्धतींचा योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. प्रश्न 4, राष्ट्रीय उत्पादनाचे विभाजन उत्पादन घटकांमध्ये कसे केले जाते ते लिहा. याचं उत्तर आहे उत्पादनाच्या प्रक्रियेत 4 घटक सहभागी होतात आणि त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल मोबदला दिला जातो. एक आहे भूमी. भूमीच्या मालकाला तिच्या वापराच्या मोबदल्यात खंड दिला जातो. दुसरा आहे श्रम करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक कष्टाबद्दल मजुरी दिली जाते. तिसरं आहे भांडवल. यंत्रे किंवा पैसा पुरवणाऱ्या भांडवलदाराला व्याज दिले जाते. आणि चौथा आहे संयोजक, जो या तिन्ही घटकांचे एकत्रीकरण करून जोखीम पत्करतो. त्याला मिळणारा मोबदला म्हणजे नफा होय. प्रश्न 5, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, तिचे घटक स्पष्ट करा. उत्तर आहे आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या उत्पादन क्षमतेत होणारी दीर्घकालीन वाढ होय. यामुळे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावतो. एडम स्मिथपासून अनेक अर्थशास्त्रज्ञांनी ही संकल्पना मांडली आहे. आर्थिक वृद्धीचे 3 महत्त्वाचे घटक आहेत. दरडोई उत्पन्नात पर कॅपिटा इन्कम सातत्याने वाढ, दरडोई उत्पन्नात सातत्याने होणारी वाढ पर कॅपिटा इन्कम, प्रगत तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीचा वाढता वापर. तिसरा आहे अर्थव्यवस्थेतील उत्पादन संस्थेच्या रचनेत होणारे मूलभूत आणि गुणात्मक बदल. तर ही आहे आर्थिक वृद्धी म्हणजे काय हे समजून घेतलं आपण आणि तिचे घटक स्पष्ट केले. सविस्तर टिपा लिहा. पहिली टिप आहे अमर्याद गरजाचा व मर्यादित साधने. मानवाच्या गरजा एकामागोमाग एक येतच राहतात. त्या कधीही संपत नाहीत. मात्र त्या पूर्ण करण्यासाठी लागणारी नैसर्गिक व मानव निर्मिती साधने मर्यादित आहेत. या 2 टोकांच्या स्थितीमुळेच अर्थशास्त्राचा जन्म होतो. तांत्रिक कार्यक्षमता, जेव्हा उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अशा प्रकारे वापर केला जातो की त्यातून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल, तेव्हा त्याला तांत्रिक कार्यक्षमता म्हणतात. एकाच प्रकारचे उत्पादन करण्यासाठी जेव्हा
विविध पद्धती उपलब्ध असतात तेव्हा त्या पद्धती कमीत कमी साधनात जास्तीत जास्त उत्पादन मिळते. ती पद्धत तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम मानली जाते. पुढची टीप आहे टीप 3, उपभोग्य विरुद्ध भांडवली वस्तूंची निवड. देशासमोर नेहमी हा प्रश्न असतो की सध्याच्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नासारख्या उपभोग्य वस्तू बनवायच्या की भविष्यातील विकासासाठी कारखाने आणि यंत्रसारख्या भांडवली वस्तू बनवायच्या. उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनामुळे तात्कालिक समाधान मिळते, तर भांडवली वस्तूंच्या उत्पादनामुळे देशाची भविष्यातील उत्पादन क्षमता वाढते. टीप 4, साधनसामग्रीचा पर्यायी उपयोग. एकाच साधनाचा वापर अनेक कामांसाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ सिमेंटचा वापर घर बांधण्यासाठी किंवा धरण बांधण्यासाठी करता येतो. जर आपण सिमेंट धरणासाठी वापरले तर ते घरासाठी उपलब्ध राहत नाही. याला साधनांचा पर्यायी उपयोग म्हणतात, ज्यामुळे निवडीचा प्रश्न गंभीर होतो. टीप 5, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यातील फरक सांगा. आर्थिक वृद्धी ही प्रामुख्याने उत्पादनातील संख्यात्मक वाढीशी म्हणजे क्वांटिटीशी संबंधित आहे. याउलट आर्थिक विकास ही संकल्पना अधिक व्यापक असून त्यात आर्थिक बदलांसोबतच सामाजिक बदल, गरिबी निर्मूलन आणि लोकांच्या विचारसरणीतील बदल यांचाही समावेश होतो. तर मित्रांनो, आज आपण SYBAतील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या SYBAतील इको 218चा पेपर विषय त्यातला घटक 1 मूलभूत समस्या हा घटक आज आपण समजून घेतलेला आहे. मूलभूत आर्थिक समस्या हा घटक आज आपण समजून घेतलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाच्या तरतुदी आणि यातले मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.